मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहकार संस्कार परिषदेमध्ये उपस्थित असलेले मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी दरेकर, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अशोक गोंदुबके, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, मंचावरती उपस्थित असलेले निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त माननीय मधुकररावजी चौधरी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोदजी कर्नाड आणि संपूर्ण राज्यातून आलेले या सहकार संस्कार परिषदेसाठी सर्व सहकार क्षेत्रातील अनुभवी मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या परिषदेला आपल्यासमोर काही विषय मांडावा असा आग्रह झाल्यामुळे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो सहकार चळवळीची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल या विषयावरती 30 मिनिटं मी आपल्याशी संवाद साधावा असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. प्रथमतः मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि हा विषय मांडण्याची संधी दिलीत आणि त्याचबरोबर माझा यथोचित या ठिकाणी आपण सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रती मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या परिषदेचा जो विषय आहे आणि जे नाव दिले आपण सहकार संस्कार परिषद, हे नाव अतिशय सुसंगत आहे आणि जे सहकार चळवळीला आत्ता सध्या आवश्यक आहे. यातले सहकार आणि परिषद हे दोन शब्द आपल्याला परिचित आहेत, पण संस्कार हा शब्द कदाचित नव्याने त्यामध्ये आलेला असेल. हा संस्कार जो शब्द आला याच्यामध्ये मी दरेकर साहेबांना सांगेन की यातले अजून 3 शब्द साहेब बाकी राहिलेले आहेत. ते कोणते आहेत तर संचालक हा जो शब्द आहे सहकारामध्ये आपण वापरतो, सभासद, संचालक असे अनेक शब्दप्रयोग आपण वापरतो. त्यामध्ये संचालकांमध्ये 4 शब्दांचा तो शब्द बनलेला आहे. त्याच्या स वरती जो अनुस्वार दिलेला आहे तो अभिप्रेत आहे की संस्कार. दुसरा चा जो शब्द आहे तो अभिप्रेत आहे की चारित्र्य. तिसरा ल जो शब्द आहे तो लक्ष्य, टार्गेट ज्याला आपण म्हणतो तो. आणि शेवटचा क शब्द जो आहे तो कर्तव्य, कठोर. असे ह्या 4 शब्दांचा मिळून संचालक शब्द बनलेला आहे. आपण जी परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये फक्त संस्कार शब्द ॲड केलेला आहे. पुढच्या आपल्याला अजून ज्या 3 परिषदा घ्याव्या लागतील किंवा घ्याल त्यामध्ये सहकार चारित्र्य परिषद, सहकार लक्ष्य परिषद आणि सहकारामध्ये कर्तव्य कठोर कसं असलं पाहिजे याची परिषद, अशा पद्धतीच्या अजून 3 परिषदा आपल्याला घ्याव्या लागतील. आणि माझा स्वार्थ त्यातला असा आहे या राहिलेल्या 3 शब्दांवरती मी पुन्हा अर्धा तास तुमच्याशी नक्की बोलेन. मित्रांनो, आज आपल्या समोर जो विषय मांडायचा आहे त्याच्यामध्ये सहकाराचा इतिहास आणि भविष्य काळातील वाटचाल. आपण सगळे खूप अनुभवी असल्यामुळे मी इतिहास या शब्दावरती फक्त 5-6 मिनिटंच बोलेन आणि राहिलेली 25 मिनिटं 20-25 मिनिटं मी भविष्य काळातील वाटचाल या विषयावरती बोलेन. मला असं आवडेल. याचं मूळ कारण असं आहे, आपण अनेक वर्ष सहकार चळवळीमध्ये काम करतो आहोत आणि काम करत असल्यामुळं स्वाभाविकपणे सहकाराचा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि तो काही माध्यमिक आणि शालांत परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळतो. तरी देखील एक उजळणी म्हणून मी 5-1 मिनिटामध्ये आपल्यासमोर आपल्या राज्यामध्ये सहकार कायदा कसा अस्तित्वात आला, त्याच्या मागे प्रेरणा काय आहे, किंवा आपल्या देशामध्ये पहिला कोऑपरेटिव्ह ॲक्ट अस्तित्वात केव्हा आला, कारण काय त्याचं, कशामुळे तो अस्तित्वात येऊ शकला आणि एकूणच जगामध्ये पहिली सहकारी चळवळ कुठे अस्तित्वात आली याविषयीची थोडक्यात मी माहिती आपल्याशी शेअर करणार आहे. मला असं आठवतं की माझ्या वाचनामध्ये आलं की सहकार चळवळीने समाजाच्या अर्थकारणामध्ये आजपर्यंत खूप चांगली महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि विश्वाच्या प्रादेशिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सहकारी चळवळीने आपलं योगदानही सिद्ध केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर इंग्लंडमध्ये 1825 मध्ये पहिली सहकारी संस्था अस्तित्वात आली, ती पायोनियर म्हणून आली. त्याचं कारण असं
की रॉशिडल पायोनियर त्याला आपण संबोधतो. याचं मूळ कारण तिथं निर्माण झालेली इंग्लंडमधील मंदी आणि त्या मंदीच्या कारणामुळे लोकांची होणारी उपासमार याच्यामुळे त्या ठिकाणी सहकार चळवळीची आवश्यकता आहे किंवा सहकारी संस्था एखादी निर्माण व्हायला पाहिजे किंवा सहकारी तत्वावर एखादी संस्था असली पाहिजे. म्हणून तिथले कामगार एकत्र येऊन त्यांनी ही संस्थेची पहिली जी स्थापना केली की त्यामध्ये आपण सहकारामध्ये नोंद केली आहे की रॉशिडल पायोनियर म्हणून ही सहकारी संस्था 1825 मध्ये खरं तर उदयाला आली. त्याचनंतर लगेच जर्मनमध्ये सावकार आणि शेतकरी यांच्यामध्ये खूप मोठी जीवघेणी स्पर्धा झाली आणि सावकारांचे इतके अत्याचार शेतकऱ्यांवरती झाले की त्यामध्ये 1844 साली जर्मनमध्ये रायफासेन या व्यक्तीनं असं हे मॉडेल शोधून काढलं की जे पुन्हा सहकार चळवळ म्हणून उदयाला आलं. आणि हे जर्मनमध्ये घडलेली ही जे रायफासेनची जी क्रांती आहे ही क्रांती भारतामध्ये सहकार चळवळ यायला कारणीभूत ठरली असं आपल्याला इतिहासाची पानं वाचताना दिसतं. त्यावेळचे पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरू असतील या सगळ्या मंडळींनी ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी आपल्या इथं एक व्यक्तीला IAS ऑफिसरला जर्मनमध्ये पाठवलेलं होतं आणि त्या जर्मनमध्ये गेल्यानंतर त्यांना हे काम दिलं होतं की जर्मनमध्ये जी कोऑपरेटिव्ह मुवमेंट आता अस्तित्वात आली त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे काही प्रश्न सुटत आहेत तर त्या आधारावरती भारतामध्ये काही अशा पद्धतीचं काम करता येईल का असा त्यांनी अभ्यासाचा विषय त्यांना दिलेला होता. त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर एक कमिटीचा रिपोर्ट दिला आणि त्या कमिटी रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की भारतामधल्या प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये एखादा रायफासेन तयार करायला पाहिजे म्हणजे भारताचं आणि भारताची शेतीप्रधान अर्थव्यवस्था ही गतिमान होईल. आणि त्यानंतर मग आपल्या देशामध्ये 1912 पहिला 1904 सहकार कायदा केला आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करत 1912 खरं तर दुसरा सहकार कायदा त्यामधल्या अमेंडमेंटसह अस्तित्वात आला. पण त्याच्यासुद्धा आधी आपल्या असं लक्षात येतं की 1904 आणि 1912 पूर्वीसुद्धा 200 सहकारी संस्था ह्या कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी कार्यरत होत्या आपल्या देशामध्ये आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे देशामध्ये काम केलं. आपल्याला सांगायला सगळ्यांना अभिमानही वाटला पाहिजे की आपल्या देशामधली पहिली सहकारी संस्था ही मराठी माणसाने कवठेकर नावाच्या माणसानं सुरू केली आणि ती बडोद्यामध्ये केली. अन्योन्य सहकारी संस्था त्याला अन्योन्य सहकारी मंडळ असं त्यावेळी त्याला संबोधण्यात आलं आणि ती पतसंस्था म्हणून काम करत होती आणि याची त्यांनी बडोद्यामध्ये ही संस्था सुरू केली. ज्या वेळेला ही सहकार चळवळ वाढत गेली त्यावेळेला तिचं कार्यक्षेत्र हे अपुरं पडावं लागलं आणि मग काही राज्यांमध्ये ह्याचा कार्यविस्तार व्हायला लागला आणि म्हणून आपल्या देशामध्ये 1942 साली पहिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट अस्तित्वात आला आणि त्याच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या पद्धतीनं परराज्याशी सुद्धा व्यवहार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करणं सोयीचं झालं. आणि यानंतर मग अनेक कमिट्या सहकार चळवळ भक्कम करण्यासाठी उदयाला आल्या अस्तित्वात आल्या. त्यामध्ये मग 1951 ते 54च्या कालावधीमध्ये गोरवाला समिती आली. या गोरवाला समितीनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं शिफारस केली की जी आज आपल्याला सहकार चळवळीला तारणहार आहे की सहकारी संस्थांमध्ये शासनाची भागीदारी असली पाहिजे, शासनाचं शेअर कॅपिटल असलं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस गोरवाला कमिटीने 1951 ते 54 मध्ये केली. त्यानंतर हेच पुढे पुढे क्रांती होत गेल्यानंतर DG कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया कोऑपरेटिव्ह अलायन्स इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स यांनी एक कमिटी गठन केली आणि या कमिटीनं सुद्धा एक चांगली शिफारस केली की जी आज खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीला आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सहकाराअंतर्गत सहकाराची स्पर्धा वाढत चाललेली आहे. एक सहकारी संस्था तसल्याच प्रकारच्या दुसऱ्या सहकारी संस्थेची स्पर्धा करते आणि ती स्पर्धा जीवघेणी झालेली आहे आणि म्हणून सहकाराअंतर्गत सहकार असं एक प्रिन्सिपल या कर्वे समितीनं शिफारस केलं आणि ते आंतरराष्ट्रीय कोऑपरेटिव्ह अलायन्सनं त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला. एकूणच आपण हा जर सगळा इतिहास पाहिला तर आपल्याला तिथपर्यंत असं लक्षात येतं की सहकारी संस्थेची आवश्यकता ही समाजामध्ये होती, समाजासाठी होती म्हणून ह्या संस्था जन्माला आल्या. अगदी रॉशिडलपासून ते आजपर्यंतच्या आपण सहकारी संस्था ज्या स्थापन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये गरज जर लक्षात घेतली तर ही समाजाच्या गरजेतून निर्माण झाली.
समाजामधल्या लोकांना उपभोग करण्यासाठी वस्तू रास्त दरामध्ये मिळाव्यात, स्वस्त आणि चांगल्या मिळाव्यात, यासाठी ग्राहक भांडारांचे जन्म झाले. दुधाच्या बाबतीत तसंच सांगता येईल. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये लोकांची समाजाची गरज म्हणून सहकारी चळवळ अस्तित्वात आली, सहकारी संस्था निर्माण झाल्या आणि त्यांचा कारभार उत्तम चाललेला होता. दरम्यानच्या काळामध्ये काही गडबड जी झाली याचं मूळ कारण मला जे सापडतं ते असं आहे की समाजाच्या गरजे व्यतिरिक्त काही व्यक्तींच्या गरजेपोटी सहकारी संस्था जन्माला आल्या आणि जन्माला घातल्या गेल्या, म्हणून अशा संस्थांमध्ये काही प्रॉब्लेम्स आणि अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये ज्या सहकारी संस्था अडचणीत आहेत किंवा ज्यांच्यासमोर समस्या आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की समाजाची गरज राहिली नव्हती, परंतु सहकारी संस्था जन्माला आल्या. जसं मी महाराष्ट्रामध्ये पाहतोय की 28,000 नागरी पतसंस्था आहेत. खरंच गरज आहे का त्याची? त्याचं सर्वेक्षण अभ्यास करण्याची खरं तर आता गरज आलेली आहे, वेळ आलेली आहे. याचं मूळ कारण असं की एका संस्थेचा जन्म होतो, त्याच्यामध्ये 15-16 संचालक येतात आणि त्यांच्यात आपापसात काही 5-6 वर्षात मतभेद होतात, मग त्यातले 6-7 संचालक फुटून दुसरी संस्था काढतात आणि अशा प्रमाणात सहकारी संस्था स्थापन करण्याची ही साखळी निर्माण झाली. आणि म्हणून आपण आत्ता ज्यावेळी माझ्याकडे परिषदेची जबाबदारी दिली आत्ताच्या शासनानं, त्यावेळी मला सांगितलं की सहकार चळवळ सुदृढ करायची असेल तर काय केलं पाहिजे, याच्यासाठी काही तुम्ही सजेशन द्या. मुळामध्ये ह्या सहकार परिषदेचं कामच कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये कलम 154 मध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे मी एक सजेशन दिलं की शासनानं सहकारी संस्था खऱ्या किती आहेत याचा शोध लावला पाहिजे. आणि मग कागदावरती संस्था होत्या 2,38,000 आणि ज्या वेळेला खरंच सर्वेक्षण आता मध्य टप्प्यात आलेलं आहे आणि काही थोड्या महिन्या महिन्यात ते अंतिम टप्प्यात जाईल, तर मला सांगायला आपल्याला धक्कादायक आकडेवारी आपल्याकडे आहे की जवळजवळ 64,000 सहकारी संस्था ह्या आपल्याकडे नोंदणीकृत आहेत पण कामातच नाही आहेत ऑन पेपर. म्हणून त्याला माझ्या नावाने एकदा पेपरला बातमी आली, पिशवीतील सहकारी संस्था, की ज्याचं ऑफिस नाही, बोर्ड नाही, काही नाही, पण संस्था आहे, कागदावरती आहे. आणि अशी संस्थांची संख्या 64,000 आहे. आता मला सांगा 2,38,000 मध्ये 64,000 सहकारी संस्था जर ऑडिट नाही, बोर्ड नाही, कार्यालय नाही, तर मला वाटतं की माझ्या विषयाला जो दुसरा विषय माझ्याशी जोडलेला आहे की सहकाराची सद्यस्थिती, तर याचा प्रारंभ इथनंच होतो असं मला वाटतं. या सहकारी संस्था ज्या जन्माला आल्या त्या का आल्या याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. बरं, त्या आल्या असतील तर निदान त्या समाजाशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे का याचंही चिंतन करण्याची आता वेळ आलेली. जर समाज आणि संस्था याच्यामध्ये फरक पडत गेला, विभिन्नता आली, तर समाज त्या संस्थांकडे पाठ फिरवतो आणि मग त्या सहकारी संस्था अडचणीत येतात असं मला वाटतं. आणि म्हणून सहकाराची आजची सद्यस्थिती जर आपण अभ्यास करायची म्हटलं किंवा भविष्यातील वाटचाल या विषयाकडे वळायचं जर म्हटलं, तर मला असं वाटतं की सहकार चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांनी, मग शासन स्तरावरती असेल ते सहकार विभाग असेल, आपल्यासारखे सहकारात कार्य करणारे कार्यकर्ते असतील किंवा सहकारामधून आता निवृत्त झालेले कार्यकर्ते असतील, असं सगळा समाज म्हणून एक सहकारी चळवळीकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण बदलत्या परिस्थितीनुसार आपण सहकारी चळवळीमध्ये बदल आणले नाहीत आणि जर आपली चळवळ कालबाह्य ठरायची वेळ आली तर मला असं वाटतं की सहकारी संस्थांना दुसरं कोणीही अडचणीत न आणता आपणच कार्यकर्ते त्यांना अडचणीत आणू असं मला वाटतं. कारण समाज दरवर्षी दर 20 वर्षाने पिढी बदलते असं म्हणतो आपण, आणि हे सहकार चळवळीला पण लागू होईल की सहकार चळवळीमध्ये सुद्धा पिढी बदलत जाते. सांगा, आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर 125 कोटी लोकसंख्येमध्ये 75% लोक हे बिलो 40 एजचे आहेत, ज्यांचं वय 40 वर्षाच्या आत आहे. आणि आज सहकारी क्षेत्रामध्ये येणारे ग्राहक बघितले, सहकारी संस्थांमध्ये असणारे सभासद बघितले, त्यांचं ॲव्हरेज वय जर काढलं तर ते साधारण 55 ते 60च्या दरम्यान येत आहे. मग जर एवढी गॅप आपल्यामध्ये आहे आणि या देशाचा नागरिक ज्यावेळी 20 वर्षांनी 15 वर्षांनी ज्यावेळी त्याच्या हातामध्ये सत्तेची केंद्र जातील किंवा त्याच्या हातामध्ये ज्यावेळी अर्थकारण जाईल समाजाचं, त्यावेळेला ही चळवळ ही मुलं त्या चळवळीकडे येतील का, आकृष्ट होतील का, हा चिंतनाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सहकारी संस्थेनं कुठलीही सहकारी संस्था असो, समाजामध्ये जे बदल चाललेले आहेत ते बदल स्वीकारण्याची आवश्यकता आहे. त्या बदलाबद्दल मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो
ती पण या ठिकाणी मुद्दामून शेअर करतो की माझ्याकडे ट्रेनिंगला जे लोक संचालक येतात, कर्मचारी येतात, त्यांना मी बदलाची प्रक्रिया कशी झालेली आहे याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो. ती आत्ता तुम्हाला शेअर, काही जण चेहरे माझ्याकडं समोर दिसत आहेत, आमचे वंजारी दिसत आहेत, काटकर दिसत आहेत, यांनी कदाचित ऐकलं पण असेल कदाचित, पण पुन्हा एकदा रिपीट होईल आणि जे नवीन आहेत त्यांना पहिल्यांदा ऐकता येईल. बदलाची प्रक्रिया अशी आहे की आपल्याला एक पूर्वी शाळेमध्ये एक धडा होता. तो धड्यामध्ये असं होतं, एक टोपी विक्या होता आणि तो टोपी विकायला जायचा. मग दुपारी कुठेतरी दिसलं की झाडाखाली थांबायचा. मग ते झाडाखाली थांबला की गाठोडं सोडायचं, मग ते पाणी प्यायचा, जेवायचा आणि पुढं जायचा. तर असंच त्याच्या सगळ्या अनुभवामधून टोप्या विकण्याच्या त्याला एक अनुभव असा येतो की तो एका झाडाखाली दुपारच्या वेळी थांबतो. ते माकडे येतात, ते काहीतरी ते गाठोडं सोडतात, टोप्या घालतात, पुन्हा झाडावर जाऊन बसतात आणि मग हा उठतो. तर ते माकडाचे सगळं गाठोडं रिकामा झालेलं आहे. टोप्यावर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यावरती टोप्या असतात, गाठोड्यात टोपी नाही. मग हा काठी घेतो, दगडं मारतो, माकडं नुसतं ही करतात, टोप्या काही टाकत नाही. शेवटी हा वैतागतो. मग डोक्यावरची टोपी काढतो आणि फेकतो त्या गाठोड्यात वैतागून. बरोबर सगळी माकडं काय करतात, ती टोप्या टाकून देतात. हा पुन्हा गाठोडा बांधतो आणि निघून जातो. ज्या वेळेला त्याचं नातून लाकडं हे टोप्या विकायला जातो त्यावेळेला त्यानं हा अनुभव त्याला शेअर केलेला असतो की हे बघ, आपण दुपारी थांबतो, माकडं येतात, गाठोडं सोडतात, पुन्हा टोप्या घेतात. मग त्यांना काठी बिठी काय मारू नकोस, दगडही मारू नकोस, साधं काम करायचं. त्यांनी जर टोप्या तुझ्या सगळ्या गाठोड्यातल्या काढून डोक्यावर घातल्या, एक काम कर की तुझ्या डोक्याची टोपी काढ आणि गाठोड्यात टाक, आपोआप सगळी माकडं टोप्या टाकतात. ह्याच्या बाबतीत नातवाच्या बाबतीत सेम घटना घडते. जातो, झोपतो, माकडं येतात, टोप्या काढतात, डोक्यावर घालतात, उठतो, त्याला आजोबांची गोष्ट आठवते की आजोबांनी सांगितलं तर माकडाने जर असं कधी केलं तर डोक्यावरची टोपी काढायची आणि त्या गाठोड्यात टाकायची. त्याला ती गोष्ट आठवल्याबरोबर ह्यानं लगेच टोपी काढली आणि गाठोड्यात टाकली. तो माकडाने एकाही टोपी टाकली नाही. ह्याला वाटलं की अरे आजोबाने तर आपल्याला सांगितलं होतं, हे असं कसं काय झालं. मग वर बघायला लागला तर सगळी माकडं ही करायला लागली. त्यात एक म्हातारं माकड होतं. ते माकड असं म्हटलं की बाबा रे, तर ते माकडाने काही टोपी टाकली नाही. म्हणलं हा चिंता काढला. एक म्हातारं माकड होतं त्यामध्ये आणि त्या माकडाने त्या टोपी विकायला सांगितलं की आजोबा काय तुला फक्त एकट्यालाच होता काय, मी यांचा आजोबा आहे, मी सांगितलेलं आहे यांना, मी मागं जी चूक केली ती पुढं तू करू नकोस. बदल हा असा झालेला आहे. प्राणी मात्रामध्ये सुद्धा जर बदल होत असतील तर मित्रांनो, सहकार चळवळ तरी त्याला अपवाद ठरेल का. आपणही बदल करण्याची आवश्यकता आहे. बदल काय केले पाहिजेत, अनेक गोष्टीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये इनबिल्ट आहेत, पण आपण त्याचा सोयीस्कररित्या, आता इथं बसलेले सगळ्यांनाच माझं असं म्हणणं नाही, हे सगळे चांगले आहेत, जे न आलेले आहेत इथं त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. हो, नाही तर काय व्हायचं की पुन्हा आणि माझ्यावरती टीका होईल. आपल्याकडे सांगितलेलं आहे, पहा, संस्कार आहे कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये, वार्षिक सभा घ्या. कशासाठी घ्या की त्या सभासदांना त्या संस्थेबद्दल अटॅचमेंट असू दे, ते येऊ देत. आल्यानंतर त्यांच्या समोर सगळा विषय मांडा आणि तो मांडल्यानंतर त्या लोकांच्या पुढे त्यांना त्या सहकारी संस्थेत सहभाग नोंदवला की मग ऑटोमॅटिक ते तुम्हाला सहकार्य करतील. आज परिस्थिती काय आहे, प्रत्येकानं आपापलं आत्मपरीक्षण करायचं. वार्षिक सभेला येण्यासाठी आपण प्रयत्न करतो का न येण्यासाठी प्रयत्न करतो, अभ्यासाचा विषय आहे. बरं, आलेल्यांसाठी काय व्यवस्था करतो. समजा एखादा आला की हा काहीतरी प्रश्न येते, आपण लिहितो ना खाली 3 दिवस आधी द्या, 4 दिवस आधी द्या, सोयीस्कर 7 दिवस सुद्धा लिहितात काही जण आता. आणि हे लिहून दिल्यानंतर त्यांना माहित असतं की हा काहीतरी प्रश्न विचारणार आहे, म्हणून त्याच्याबरोबर मागे 4-5 जण व्यवस्थित बसवलेले असतात प्लॅन करून. उठला की मग टोपी ओढव, आता टोपीवाले कमी झाले, पण शर्ट ओढ, कुठाचे पॅन्ट ओढ, काहीतरी व्यवस्था असते आपल्या. कर्नाड साहेब, एक किस्सा तर माझ्याकडे असा गमतीशीर आला या वार्षिक सभेचा की काही सभासदांनी वार्षिक सभेत त्या प्रश्न विचारायला प्रश्न दिले. प्रश्न दिल्यानंतर ती वार्षिक सभेत त्या अध्यक्षांना आणि संचालकांना कल्पना होती की काहीतरी गडबड होणार आहे. मग ह्यांनी काय केलं की मीटिंग सुरू झाली आणि ते लोक यायला लागले गेटमधनं की ह्यांनी सांगितलं हा चला चहा चिवडा ठेवलेला आहे, कार्यक्रम संपला. सभा संपली. सभा संपल्यानंतर ते वाद घालणारे होते ते आले आणि ते म्हणले अहो घड्याळ किती वाजले बघा, सभेचं टायमिंग 10 आहे, आत्ता घड्याळात 10 वाजलेले आहेत, सभा संपली कशी काय.
तर त्यांनी सांगितलं तुमच्या घड्याळाप्रमाणे सभा चालत नाही, सभागृहात घड्याळ किती वाजलेत बघा. त्यात त्यांनी 1 तास पुढे लावलं होतं. आता काय झालं, आजच्या संस्कार परिषदेतनं एक नवीन विषय कळला की ज्यांना असं करायचंय त्यांना एक नवीन माध्यम मिळालं. मला सांगा हा कुठला संस्कार आहे? कशासाठी वार्षिक सभा आहे? कशासाठी हे विषय आहेत? आज 15% लाभांश सिलिंग आहे आमच्याकडे. मला सांगा आज राज्यामधल्या अनेक संस्था 15% लाभांश देऊ शकत नाहीत. आणि मग जर खाजगी क्षेत्र असतील ती जर 100% डिव्हिडंड देत असतील, बोनस शेअर्स देत असतील, डिबेंचर्स देत असतील, अशा अनेक फॅसिलिटी देत असतील तर ॲटोमॅटिक हा सगळा इन्व्हेस्टर हा हळूहळू मित्रांनो खाजगी क्षेत्राकडे वळेल का काय, अशी एक चिंता आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. म्हणून भविष्य काळामध्ये वाटचाल करत असताना आम्ही आमचा इन्व्हेस्टर डोळ्यापुढे ठेवला पाहिजे, आम्ही आमचा सभासद डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. आणि 97 घटना दुरुस्ती जी आली ती त्यासाठी झाली. क्रियाशील सभासद, जे सभासद अशा पद्धतीनं त्या सहकारी संस्थेत व्यवहार करणार नाही, त्यांना मताचा अधिकार नसावा, त्यांना अक्रियाशील म्हणावं, अशी कायद्यामध्ये आता तरतूद आली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजामध्ये जे बदल होत चाललेत त्या बदलांमध्ये या प्राथमिक ज्या आमच्याकडे दिलेल्या सूचना आहेत किंवा प्राथमिक जे अपेक्षित आहे ते काम आम्ही पहिल्यांदा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते झटलं पाहिजे. मित्रांनो, त्याच्यावरती आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि अधिकाधिक इन्व्हॉल्वमेंट या संस्थांमध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे. मला दुर्दैवानं सांगायची वेळ येते चौधरी साहेब की फेडरल संस्था प्रतिनिधित्व करतात, परंतु आज राज्याचे माझ्याकडे ते नागरी पतसंस्था फेडरेशनचे लोक आले होते. त्यांना ते म्हटलं की तुमचे मेंबर्स किती, तर मतदानास पात्र मेंबर्स 1000 आहेत. महाराष्ट्रामध्ये जर 17,000 पतसंस्था असतील तर या फेडरल संस्थेचे सभासद 1000 कसे काय? म्हणजे आपण सगळ्या लोकांना त्यात इन्व्हॉल्व करून घेतो की नाही घेत, हा चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून सहकारी संस्थेला माझं स्वतःचं प्रामाणिक मत असं आहे की कोणीही अडचणीत आणू शकत नाही, कारण ही लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. परंतु ती जर लोकांसाठी न चालवता व्यक्तिगत स्वार्थासाठी चालवायला सुरुवात केली तर मात्र सहकार चळवळीला दुसरं कोणी अडचणीत आणणार नाही, तर आम्हीच अडचणीत आणू, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. याचबरोबर मी जसं म्हटलं की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर का 75% लोक ही बिलो 40 असतील तर प्रत्येक कोऑपरेटिव्ह सेक्टरने आज ही मुलं ऑनलाईन बँकिंग करायला लागली, आज ही लोक इंटरनेट बँकिंग करायला लागली, आज ती तुमच्या बँकेमध्ये येऊन पतपेढीमध्ये येऊन ठेवतील का? त्यांना येता जाताचा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, एवढे बारीक गोष्टी आहेत. मग त्यांना जर घरात बसून सर्व्हिस मिळत असेल तर ते आपल्याकडे येणार नाहीत, ते तिकडे जातील. आणि म्हणून कोऑपरेटिव्ह सेक्टरनं तांत्रिकीकरणाचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे. मी म्हणतो गरजेप्रमाणे ठीक आहे, गरजेप्रमाणे करू, आणि ते करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून समाजामध्ये जे वेगवेगळे पद्धतीचे बदल चालू आहेत, आज कोऑपरेटिव्ह सेक्टर पूर्वी गरज होती लोकांना हाऊसिंग सोसायटी, आज हाऊसिंग सोसायटीचं काम बिल्डरनी हातामध्ये घेतलं की बिल्डर जागा घेतो, तो फ्लॅट्स बांधतो आणि मग करतो. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचं काम आता फक्त सर्व्हिस ओरिएंटेड ऑर्गनायझेशन असं झालेलं आहे. मग आम्ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही काम करू शकतो का? पुन्हा आम्ही जागा घेऊन लोकांना कमी दरात घरं देऊ शकतो का? फेर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक सेक्टर्समध्ये याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे या संस्कार परिषदेच्या माध्यमातून की प्रत्येक सहकारी संस्थेनं आपल्याकडे एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट डेव्हलप केलं पाहिजे. संशोधन विकास, आज दुर्दैवानं अशी संशोधनाची प्रक्रिया सहकारामध्ये कुठे दिसून येत नाही. आणि त्यामुळं जर त्यात संशोधन झालं नाही तर ती गोष्ट कालबाह्य ठरेल. जसं मी नेहमी सांगतो की आज अँबेसिडर गाडी आपल्या कॉलेजच्या माझ्या जीवनामध्ये मला आठवतं, बजाजची स्कूटर घ्यायची असेल तर ऑन द्यायला लागत होता, फॅट गाडी घ्यायची असेल तर ऑन द्यायला लागत होता, अँबेसिडर गाडी घ्यायची तर ऑन द्यायला लागत होता. ज्या वेळेला जागतिकीकरण स्वीकारलं आपण त्यावेळेला ह्या तिन्ही गोष्टी आज रस्त्यावरती दिसत नाही आहेत, कारण लोकांना पर्याय उपलब्ध झाले. आज मला सांगायचं धक्कादायक आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे, माझ्याकडे पेपर्स पण आहेत, हे जे तुम्हाला मी दाखवू शकतो. आज मुथूट फायनान्स, मणिपुरम गोल्ड फायनान्स यांच्या जर बॅलन्स शीट्स पाहिले आपण तर 22,000 कोटी रुपये कर्ज नुसत्या गोल्ड लोनसाठी मुथूट फायनान्सनं दिलेला आहे. 22,000 कोटी. आणि याचा व्याजाचा दर हा काही कमी नाही आहे, 16% 36% आहे. आणि हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पहा, मी सांगतो म्हणून नव्हे,
त्यांच्या वेबसाईटवरती हे त्यांनी डिक्लेअर केलेली आकडेवारी आहे मी जे बोलतोय ती. आणि यांचे बँकर्स कोण आहेत? तर यांचे बँकर्स नॅशनलाइज बँक्स आहेत. नॅशनलाइज बँकेकडून यांनी कर्ज घेतलंय, ते गोल्ड तारण ठेवतात, पुन्हा रिफायनान्स ज्याला म्हणतो, आणि 16% 36% हे जर कर्ज वाटत असतील आणि ह्यांच्याकडे 22,000 कोटी रुपयेचं गोल्ड लोन वाटप होत असेल, तर आज आम्ही कॉपरेटिव्ह बँक, कॉपरेटिव्ह पतपेढ्या कुठे आहोत? हा ग्राहक कोणाचा गेला? हा ग्राहक कशामुळे तिकडे डायव्हर्ट झाला? आज आमच्याकडे संस्कार आहे. मी कुठल्याही पतपेढीत किंवा बँकेमध्ये गेलो तर मी विचारलं, बा सोने घालण्याला किती वेळ लागतो? तर किमान अर्धा दिवस घालवतात अजून काही बँका आणि संस्था आहेत आपल्याकडे, आणि तेच मात्र त्यांच्याकडे 5 मिनिटात होतं. मी विचारलं, बाबा मणिपुरमध्ये मी स्वतः गेलो अभ्यासासाठी, म्हटलं काय नेमकं हे प्रकरण आहे, तुमच्याकडे कसं काय 5 मिनिटात सोने घाण होतं? ते म्हटले, साहेब त्यात काय अवघड नाही, आमच्याकडे आम्हाला नोकरी घेतानाच प्रशिक्षण दिलं जातं की गोल्डचं परीक्षण कसं करायचं. आम्ही सराफाकडनं रिव्हॅल्युएशन करून घेतो, फर्स्ट व्हॅल्युएशन आमचं आम्ही करतो, त्यामुळे लगेच तिथल्या तिथं व्हॅल्युएशन करतो आणि 5 मिनिटात त्यांना चेक देतो. आपल्याकडे पद्धत काय? सराफ तो कुठंतरी असणार. मग आधीच आमच्या मॅनेजरची आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता ही असते, आला की पहिला टाळायचा, हो आला की पहिला घड्याळ 3 उद्या, सुरुवातच इथनं. मग तो म्हणतो की अहो मी चेअरमनना भेटलाय का? बरं बसा, कारण आपल्याकडे चेअरमन प्रकरण मोठं आहे. आणि तो बसतो. बसल्यानंतर त्यांनी त्या शिपायाला सांगितलेलं असतं की सराफ आहे का बघून ये. त्या टोनिंगवरनं तो बरोबर 5 मिनिटांनी येऊन सांगतो, सराफ जागेवर नाही. म्हटलं की नाही, उद्या. बरं एवढं करून समजा सराफ तो तयारीचा आहे, ग्राहक सुद्धा आपल्या आता तयारीचे झाले. तो म्हटलं सराफ जागेवर आहे, मी येताना बघून आलोय. मग आपण त्याच्या सह्या घ्यायला सुरुवात करतो. स्टॅम्प आणलाय का? नाही, उद्या. नाही म्हटलं, मला मागं माहित होतं स्टॅम्पची गरज आहे, मी आणलाय. बरं ठीक आहे. प्रॉमिसरी नोट आली की रेव्हेन्यू स्टॅम्प आहे का? नाही, उद्या. म्हणजे आपल्याकडे ग्राहकाला टाळण्याची मनोवृत्ती आहे. कारण शेवटी सहकार चळवळ मी मगाशी म्हटलं की खऱ्या अर्थाने समाजाच्या मध्ये कुठलंही राष्ट्र जर बलशाली करायचं असेल तर मित्रांनो सहकार चळवळीशिवाय त्याला पर्याय नाही आहे. आणि हे मी म्हणतो म्हणून नव्हे, आपण काम करतो म्हणून नव्हे, तर मी मुद्दामून तुम्हाला 2 दाखले देईन की आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्था फिकी पडलेली आहे, समाजवादी अर्थव्यवस्था सुद्धा फिकी पडलेली आहे. आणि जिथं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे ज्या राष्ट्रांनी, तीच राष्ट्र आज प्रगतीपथावरती काम करत आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरनं मिश्र अर्थव्यवस्था तिच्या स्थापनेपासून स्वीकारलेली आहे. इथे भांडवलदाराचा पण सन्मान आहे आणि भांडवल नसणाऱ्यांचा पण सन्मान आहे. आणि ही अर्थव्यवस्था ज्या ज्या राष्ट्रांनी स्वीकारली ती राष्ट्र आज विकसनशील राष्ट्र आहे. आणि म्हणून सहकार चळवळीची आवश्यकता काय? तर आपल्या लक्षात येईल, आपण सगळ्यांनी 2012 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केलं. हा ठराव कुठे झाला? हा युनोमध्ये ठराव झाला. खरं तर 2012 हे युवा वर्ष जाहीर होणार होतं, परंतु ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर झालं. आणि कारण असं लक्षात आलं की जे राष्ट्र प्रगती करतायत, ज्यांचा विकासाचा दर वाढतोय, त्या राष्ट्रांमध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंटचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि ही मुवमेंट संपूर्ण विश्वभर फिरली पाहिजे, चालली पाहिजे. याच्यासाठी प्रचार करण्यासाठी 2012 हे युनोमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर करण्यात आलं. त्याच्या आधीची एक घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये एक पतसंस्था चालवणाऱ्या, बांगलादेश हे आर्थिक विकास दरामध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये सगळ्या देशांमधलं शेवटचं राष्ट्र आहे. अशा एका ठिकाणच्या अर्थव्यवस्था ढासळलेली असलेल्या राष्ट्रामध्ये जे प्राध्यापक युनुस नावाची जी व्यक्ती होती की ज्यांनी पतपेढी चालवली, त्या पतपेढीच्या माणसाला जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार नोबेल पुरस्कार मिळाला. ही दोन्ही उदाहरणांचं चिंतन आपण जर केलं तर मला नक्की खात्री अशी आहे की संपूर्ण राष्ट्राने हे मान्य केलेलं आहे की सर्व राष्ट्र जर आर्थिक विकास दर त्यांचा वाढवायचा असेल आणि समाजातला प्रत्येक घटक जोपर्यंत स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाही तोपर्यंत कोणतंही राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही. आणि ते करण्यासाठी कोऑपरेटिव्ह मुवमेंटची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण या सेक्टरमध्ये काम करतो आहोत. फक्त या सेक्टरमध्ये ज्या पद्धतीनं समाज बदलत चाललेला आहे तो समाज आपण बदलायची प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. जे कायद्यामध्ये बदल होतात, जे परिपत्रकांमध्ये बदल होतात, ते सुद्धा आपण स्वीकारले पाहिजे. आपल्याकडे खूप नकारात्मकता असते बऱ्याच वेळा त्याला राजकीय स्वरूप पण प्राप्त होतं
की अशा पद्धतीचं हे धोरण राबवून सहकार चळवळ मोडीत काढण्याचं वगैरे प्लॅन वगैरे आहे, असं काही नसतं मुळामध्ये. त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला की मागच्या वेळी मी NPAच्या कमिटीमध्ये सदस्य होतो. नागरी पतसंस्थांना NPA लागू करायचं का नाही आणि त्याचे निकष निश्चित करण्याची शासनाने एक कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीमध्ये मी सदस्य होतो. ज्या वेळेला हे ठरलं करायला पाहिजे आणि ती सिस्टीम लावली त्यावेळी खूप सारे आरोप आमच्यावरती झाले. मला काही पत्र पण आली की तुम्हाला सहकार चळवळ मोडीत काढायची, बंद करायची, अमुक करायचे, तमुक करायचं वगैरे खूप सारं माझ्यावर भाषणं पण झाली. परंतु आज मला आठवत आहे, मी ज्या ज्या सहकारी संस्थांमध्ये जातो किंवा तुम्हालाही सगळ्यांना मी त्यातला प्रश्न विचारेन की आज मला सांगा NPAचं परिपत्रक निघाल्यानंतरची तुमची रिकव्हरीची पोझिशन काय आहे आणि तुमच्या संस्थेमध्ये जी थकबाकी आहे आत्ता ती NPAच्या पूर्वीची थकबाकी आहे. बघा तुम्ही टॅली करून पहा, माझ्याकडे ॲनालिसिस आहे. 2005 पासून पतपेढ्यांना जे सर्क्युलर चालू केलं त्यानंतर त्यांच्याकडे थकबाकीचं पर्सेंटेज कमी कमी होत चाललेलं आहे आणि जी आत्ता त्यांची थकबाकी आहे ती 2005 पूर्वीची आहे. याचा अर्थ परिपत्रक निघालं त्यावेळी त्रास वाटला, परंतु आज त्याचा आपल्याला परिणाम हे चांगले दिसून येतात. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला यशस्वी वाटचाल करत असताना कायदा आणि कानून यांना सुद्धा रिस्पेक्ट देण्याची आपल्याकडे मनोवृत्ती विकसित केली पाहिजे असं मला वाटतं. जे कायदे येतात, कानून येतात, जे परिपत्रक येतात त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्याच्याबद्दल नकारात्मकता विचार न मांडता ते सकारात्मक स्वीकारण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून बोलण्यासारखे खूप सारे विषय आहेत, परंतु मला वाटतं की माझी वेळ संपत आलेली आहे आणि शेवटचे 1-2-2.5 मिनटं फक्त बाकी आहेत. म्हणून याचा समारोप करत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की कोऑपरेटिव्ह सेक्टरबाबत आपण विचार करत असताना मला असं वाटतं की ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप चांगली पद्धतीनं ती पुढे नेली पाहिजे आणि समाजाच्या गरजेसाठी ती वापरली पाहिजे. नवीन नवीन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ठिकठिकाणी आपल्या जिल्हा बँक आहेत, राज्य सहकारी बँक आहे. आज परिस्थिती करणार साहेब, मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझा प्रवास खूप केला मी मुद्दामून. माझ्याकडे मी काजू उत्पादकांच्या सगळ्या युनिट्सना भेटी देऊन आलो. त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्याकडे, म्हणलं कारखाना किती महिने चालतो, तर ते म्हणले की साहेब हार्डली 2 ते 3 महिने चालवू शकतो. म्हणलं का 9 महिने आपण नाही पुढचे चालवू शकत, तर म्हणले वर्किंग कॅपिटल नाही आमच्याकडे. तर म्हणलं वर्किंग कॅपिटल का नाही आहे, तर म्हणले आम्हाला काही कोण फंड्सच देत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि तिथल्याच पतपेढ्यांच्या बरोबर माझी दुपारी मीटिंग होती. तिथल्या सगळ्या पतपेढ्यांना मी एकत्र केलं. रत्नागिरी जिल्ह्यात 2 पतसंस्था 100 कोटीच्या वर ठेवी असलेल्या आहेत आणि जवळजवळ 25 पतपेढ्या 50 कोटीच्या वर ठेवी असलेल्या आहेत. त्यांचा प्रश्न काय होता की आम्हाला चांगले बॉरोवर मिळत नाही आणि काजू उत्पादकांचा प्रश्न काय होता, आम्हाला कॅपिटल मिळत नाही. आणि म्हणून मी पुढच्या प्रवासामध्ये त्यांची कॉमन मीटिंग घेतली आणि मी त्यांना सांगितलं की बाबा रे, जे काजू बी खरेदी केलं जातं ते तुमच्या लॉक अँड कीमध्ये टाका आणि तुम्ही यांना ॲडव्हान्स द्या. फिनिश्ड गुड झाल्यानंतर सुद्धा काजू तुम्ही तुमच्याकडे टाका आणि यांना फायनान्स द्या. आणि त्यामुळे त्यांना मी टार्गेट दिलं आणि तिथल्या DDRना मी काम दिलं हे आता रत्नागिरीच्या, की यावर्षी किमान 50% काजू बी हे रत्नागिरी जिल्ह्यातच राहिलं पाहिजे. नाही तर होत काय होतं की 5 ते 10% काजू बी फक्त रत्नागिरीमध्ये आणि 95% काजू बी तामिळनाडूमध्ये जात होतं, केरळमध्ये जात होतं. म्हणजे काजू कुठला, रत्नागिरीतला, आणि तो विकत कोणी घ्यायचा आपण तर तिकडून घ्यायचा. ही जी कार्यपद्धती आहे ही कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सहकाराअंतर्गत सहकार जे आपण म्हणतो किंवा सहकारामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची जी गरज आहे असं म्हणतो, तर मला असं वाटतं की भविष्यातील वाटचालीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन टीम लीड करून नवीन सहकारी संस्थांची सुद्धा निर्मिती केली पाहिजे. त्यांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि मग जर सहकारातला पैसा सहकारामध्ये राहिला आणि तो सहकारातला पैसा सहकारामध्ये राहून समाजाच्या विकासासाठी उपयोगी पडला तर निश्चित स्वरूपामध्ये सहकार चळवळ ही भविष्यामध्ये चांगली वाटचाल करू शकते असं मला वाटतं. सहकारी संस्थे चळवळीपुढे काही प्रश्न आहेत हेही मला ज्ञात आहे. प्रश्न नाहीत असं माझं म्हणणं नाही. आयकरासारखा प्रश्न असेल किंवा अनेक सारे प्रश्न सहकारी चळवळींमध्ये आहेत. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की गेल्या 1.25 वर्षाच्या कामामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं मगाशी भाषण झालं, आता सहकार मंत्री येऊ घातलेले ते येतील समारोपाला, ही सगळी मंडळी एकूणच या मुवमेंटबद्दल खूप सकारात्मक आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि जे जे आम्ही कामं तिथे घेऊन जातोय ती कामांना गतिमानता खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. मला या निमित्तानं आपल्याला असं सूचना करायची आहे किंवा सांगायचं आहे, आपल्याला सुद्धा या चळवळीमध्ये विकसित करण्यासाठी
जे काही योगदान देता येत असेल, जे काही आपले मत असतील ते केव्हाही आमच्याकडे पाठवा, त्याचं नेहमीच स्वागत केलं जाईल आणि आपण त्याच्यावरती एकत्रित विचार करून ही चळवळ खऱ्या अर्थानं कशी बलशाली करता येईल आणि आपलं राष्ट्र त्यामुळे कसं समृद्ध करता येईल या सगळ्यांचा विचार अशा सगळ्या परिषदांमधून करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि विषय मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल वेळेच्या अभावी मी माझ्या काही विषयांना स्पर्श केला फक्त, पण त्याच्यावर विस्तृत बोलू शकलो नाही. भविष्यामध्ये केव्हा तरी अशाच एका कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्यासमोर आपले जे काही विषय असतील ते मांडण्यासाठी जरूर येईल. आपण या ठिकाणी केलेला यथोचित गौरव आणि सत्काराबद्दल आपल्या मनापासून मी आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय सहकार.